सोयाबीनला फवारणी, जे कुठले पीक आहे त्याला पूर्ण रासायनिक फवारणी केली जाते आणि तेच आपल्या शरीरामध्ये जातं. त्याच्यापासून काय होतं, भविष्यामध्ये आपल्याला आजार उद्भवतात. धावपळ, दगदग, स्पर्धा, आपली बिघडलेली दिनचर्या, कधी सकाळी 9 वाजता जेवण करायचं तर कधी 11 वाजता करायचं, कधी संध्याकाळचं 7 वाजता तर कधी 9 वाजता. कशामुळं तो पण वेळेमुळं खाऊ शकत नाही. जो काय आहार असेल तो आपल्याला वेळेवर घेणं अत्यंत आवश्यक आहे. चटणी भाकरी असू द्या पण वेळेवर. आहाराबरोबर आपली निद्रा, आपली झोप सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला झोपायला सांगायला तर झोप ही पुरेशी आवश्यक आहे. झोप जर नाही आले तर माणूस वेडा होऊ शकतो. काही लोकांना कामाचा वेळा, धावपळ, दगदग, वाढलेला तणाव, टेन्शन याच्यामुळे ते रात्रभर झोप सुद्धा घेऊ शकत नाही. झोपीची गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. आपलं चांगलं आरोग्य राहण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत: आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? थोडक्यात साधी व्याख्या एकाच वेळेमध्ये, ब्रह्माप्रमाणे आचरण म्हणजेच ब्रह्मचर्य राहावं. याच्यासाठी योग प्राणायाम अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराबरोबर आपलं मन निरोगी असणं अत्यंत आवश्यक आहे. मन निरोगी राहणे म्हणजे काय? आपलं मन कसं आहे सध्या? अस्थिर आहे, चंचल आहे, बेचैन आहे. आता तुम्ही माझ्या समोर आहेत पण काही जणांचं लक्ष कुठे? खिचडी कधी तयार होते ती, जेवण कधी मिळते ती, सरांनी जो अभ्यासक्रम दिला तो मला करायचा, होमवर्क करायचंय. कुणाचं लक्ष असते आता घरी गेल्याबरोबर मला आई वडील कुणीतरी मला शेतात जायला सांगणार, शेतामध्ये भाकरी घेऊन जायची, तुम्ही म्हणणार मला फुलायला काहीतरी जाऊन आणायचं. मन स्थिर आहे का आपलं? त्या अस्थिर मनाला स्थिर आहे. पण तुमचं शरीर जर चांगलं नसेल सर्व काही शून्य आहे. यासाठी आपलं शरीर निरोगी, आरोग्य संपन्न असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच्यासाठीच आपल्याला योग प्राणायाम अत्यंत आवश्यक आहे. मैदानी खेळ अत्यंत आवश्यक आहे. पण आपण मैदानी खेळ विसरलो. ठीक आहे, तुम्ही आज ग्रामीण भागात आहे, शहरापासून जवळ आहे, पण आपल्या इकडचं वातावरण चांगलं आहे, आपल्यासाठी पोषक आहे. आज शहरामधून मोठमोठ्या शहरामध्ये शुद्ध हवा घ्यायची म्हणलं तर त्यांना मिळत नाही. आपण नशिबात उजव्या मांडीकडं उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीवर, परत डाव्या पायाला उचलायचं, उजव्या मांडीवर ठेवायचं. आणि जमत नसेल पंचतत्व म्हणजे 5 तत्व आहेत. हे आपलं शरीर पंचतत्वांनीच बनलेलं आहे. हे पूर्ण ब्रह्मांड, हे पूर्ण विश्व, हे भूतल पंचतत्वांनीच व्यापलेले. पंचतत्व कोणती? अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. आपल्या 5 हाताची आपल्या हाताची 5 बोटं पंचतत्वांचं प्रतिनिधित्व करतात. अंगठा अग्नीचं प्रतिनिधित्व करतो, अंगठ्याजवळचं बोट तर्जनी वायूचं प्रतिनिधित्व करते, मध्यमा मधलं बोट आकाश, अनामिका पृथ्वी आणि करंगळी जल. ही कोणती एकमेकाला जुळवली मुद्रा तयार होतात. पण कोणतं बोट कुणाला जुळवल्याच्या नंतर कोणती मुद्रा होती? 3-4 महत्वाच्या मुद्रा तुम्हाला मी सांगणार आहे. चरक संहितेमध्ये असं म्हटलं जातं, नास्ती मुद्रासम किंचित सिद्धिदम क्षिती मंडले. या भूतलावर मुद्रासारखं लवकर फायदे देणारं कुठलंही कर्म नाही किंवा कुठलीही क्रिया नाही. तर आपल्याला लावायची ज्ञान मुद्रा, ध्यान मुद्रा. अंगठा आणि अंगठ्याच्या जवळचं बोट, वायू आणि आकाश, वायू आणि अग्नी एकमेकाला जुळवायचे. दोन्ही हाताचे मानपाठ सरळ, डोळे बंद, चेहरा प्रसन्न. माझ्याबरोबर 3 वेळेस ओमचं चिंतन मनन करायचं. आपल्याला काय करायची? पतंजली ऋषींची योग प्रार्थना घ्यायची. सुरू, मानपाठ सरळ, डोळे बंद.
गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयममृतात्. योग प्रार्थना. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरमुनिना पतंजलि प्राणंजलि प्राणतोषमः. ओम शांति शांति शांति. हातांच्या तळव्याचे दर्शन करायचे. दोन्ही हात तळवे हाताचे तळवे एकमेकाला घासायचे आणि आपल्या चेहऱ्याला अलगद मालिश करायची. दिवसातून तुम्ही 5 ते 10 वेळेस हातांच्या तळव्याचं घर्षण करून तळ हातामध्ये निर्माण होणारी ऊर्जा उष्णता जर आपल्या चेहऱ्याला मालिश केली तर बाजारातलं कुठल्याही साबण फेरांगेले लिक्विड पावडर चेहऱ्याला लावायची आवश्यकता पडत नाही. एवढी ताकद आपल्या त्या हातामधल्या ऊर्जामध्ये आहे. या ब्रह्मांडाचं संचालन करण्याची दिव्य शक्ती आहे. तीच दिव्य शक्ती आपल्या शरीरामध्ये. यथा पिंडे तथा ब्रह्म. आजारी पडल्यानंतर काही पोट दुखायला पाठ दुखायला कमर चरबी चक्र पडतं कुठं राहतो दवाखान्यात. आपल्याला तिथं फुकट इलाज केला जातो का? नाही. पैसे द्यावे लागतात ना. आपल्याला दवाखान्यात जायचीच वेळ येऊ नये याच्यासाठी आपल्याला योग प्राणायाम मैदानी खेळ सूर्यनमस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे. महर्षी पतंजली ऋषींनी मानवाच्या कल्याणासाठी अष्टांग योग त्याच्यामध्ये योगाचे 8 अंग आहेत. माझ्या पाठीमागे म्हणजे एम नियम आसन शरीराला तयार करायचे म्हणजेच आपल्या शरीराच्या काही सूक्ष्म क्रिया करायच्या आहेत. डोक्यापासून मानेपासून ते पायाच्या बोटापर्यंत सूक्ष्म क्रिया करायच्या असतात. उठून उभं राहायचं सर्वात. व्यायाम प्रकार देण्याचा आसनामध्ये देवासन म्हटलं जातं आणि मुद्रामध्ये त्याचं नाव आहे ब्रह्ममुद्रा. स्वतःचा अभ्यास. तुम्ही आता लहान आहेत. मोटरसायकलवरचा प्रवास किंवा चुकीच्या पद्धतीने काही ओझं उचललं मणक्यामध्ये कमरेमध्ये किंवा पाठीच्या मेरुदंडामध्ये कुठेही जाप येण्याची शक्यता. 3 4 1 2 3 4 6 1 2 3 4 1 2 3 4 6 1 4 स्थानामध्ये 4 राऊंड करून 4 राऊंड क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 1 2
एक वेळ सांगता आतमध्ये सुरू झाले फक्त बोटासाठी. आपण फक्त आता काय करायचं, हाताचा पंजा आपल्याला हलवायचा, पण आपल्या खांद्यापर्यंत पूर्ण मुवमेंट, पूर्ण हालचाल मिळते. चेन, हाताची बोटं वर, नंतर खाली. चेन, आणि प्रत्येक क्रिया करताना आपल्याला लक्ष देऊन करायचं. ज्यावेळेस आपण खाली झुकणारे समोर डावीकडे किंवा उजवीकडे श्वास सोडत सोडत, ज्यावेळेस आपल्याला वर रेचेस म्हणजे श्वास सोडणे आणि कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. पुन्हा कुंभकाचे दोन प्रकार आहेत. श्वास आतमध्ये घेतला, आतच रोखला, आंतरकुंभक, बाहेर सोडला, बाहेर रोखला, बाह्य कुंभक. श्वासावर नियंत्रण ठेवून आपल्याला करायचं. एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन. हाताची बोटं खांद्यावर, कंडचलन. मानेमध्ये खांद्यामध्ये आलेले आक्रमण जसं नाही ठेवण्यासाठी, मेरुदंड नाही ठेवण्यासाठी. आता ही क्रिया करताना तुम्ही पूर्ण तुमच्या छाती, पाठीमागचा भाग, हातल्या खांदे याच्यावर लक्ष द्या. आपण फिरवणारे फक्त पोपट खांदे, पण पूर्ण आपल्या पाठीला, मेरुदंडाला सुद्धा व्यायाम मिळतो. समोर आल्यानंतर पोपट जुळवून घ्यायचं ना. आता उलट परत पाठीमागून समोर येईल. आता करायचं आपल्याला फुफ्फुसासाठी, हृदय आणि फुफ्फुस. हातांसाठी तर आहे. पाठीमागच्या मुलांना आवाज येतो ना, येतो ना. फक्त मनगटापासून एक वेळेस हाताचा तळवा वरच्या बाजूने, एक वेळेस खाली पाहू. एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन. आता ही क्रिया श्वासाबरोबर करायची. हात वर गेली, श्वास घ्यायचा, हात खाली आल्यानंतर श्वास सोडायचा. एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन. तर हात तर जुळले पाहिजे, पण आवाज निघाला पाहिजे. माझा आवाज निघते का पहा. टू हँड रोटेशन. आपल्या हातांना गोलाकार फिरवायचे. 5 राऊंड सरळ, 5 उलट दिशेने. असं नका हसायचं. आश्वासन आपण शेवटी घेऊ. आश्वासन उलट. काहीच आवाज येऊ द्यायचा नाही आता. काय लहान मुलं सुद्धा, तरुण सुद्धा, पोरं मुली, म्हातारी न होता अशा असते. तो आपल्या शरीराला बात येऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचं, हा प्रकार. छाती समोर आपला सीना असा सोडायचा. कटी म्हणजे काय? कटी कटी असं का मला बोलायचं नाही, जर माझी कटी
आमच्याकडे असंच म्हणते बाबा. योग गती म्हणजे कंबर. तुम्ही लहान आहे, जसं आपलं शरीर वाढेल तसं आजारी वाढतात आणि शरीराचा आकार सुद्धा बदलतो. तुम्ही पाहता ना काही जण कसे असतात, कमरेला ट्रॅक्टरचं टायर बांधल्यासारखं. पुन्हा काय करतात, मी एकच पोळी खातो, मी भातच खात नाही, मला डॉक्टरनं सांगितलं वजन कमी करायला. नंतर मग शोध कधी छाती थोडी रुंद पाहिजे, कंबर लहान पाहिजे. पण आजकाल छाती लहान, कंबर मोठी. कंबर नाही बनली, ते कमरा बनल्यासारखं झालेलं आहे. पण आपण आतापासून सवय लावले तर आपल्यावरती वेळ येईल का? नाही. जेवढं खांद्याचं अंतर तेवढंच पायामध्ये अंतर. दोन्ही हात समोर, संत गतीनं स्वतःच्या उजवीकडे पाय जाग्यावर. जेवढे हात पाठीमागे घेता येते तेवढे घेते. कटी चक्रासन, कटी सौंदर्यासन. उजवीकडून डावीकडं, डावीकडून उजवीकडं. कटी चक्रासन, कटी सौंदर्यासन. थोडी स्पीड वाढवा. आवाज नको. हा बंद करा. उत्तर आसन त्याला सुंदर आवडते. कमरेपासून पायाच्या बोटापर्यंत सर्व स्नायूंना सशक्त आणि मजबूत बनवण्यासाठी एकच आसन. खुर्ची आसन किंवा उत्कट आसन नाव आहे त्याला. पायामध्ये थोडं अंतर, दोन्ही हात खांद्याच्या लेवलमध्ये, समोरच्या दिशेनं. जास्त वर नको, जास्त खाली नको. संत गतीने बसायचे. सर पाहिले, सरांना सुद्धा समजलं नाही पाहिजे की आपण बसतो का उठतो. एवढं हळूहळू बसायचे. खुर्चीत बसायचे आपल्याला, पूर्ण नाही. मी सांगतो खुर्ची आल्यानंतर. आली आता खुर्चीत बसलो आपण. उठू नका. तर इकडे तिकडे गेल्यानंतर काही जणांना सवय असते बघा, विद्यार्थ्यांना हळूच खुर्चीत बसायची. आता बसायचं खुर्चीमध्ये. तेवढंच हळूहळू उठायचं, डायरेक्ट नाही, हळूहळू हळूहळू. या पद्धतीने अगोदर पाहून घ्या. प्रत्येक वेळेस टाच आपल्या सीटला स्पर्श झाला पाहिजे. या पद्धतीने सुरू. उजवा पाय. नाही तर काही जण बघा तिकडे भगवान बाबा विद्यालयामध्ये असं करू लागले. भगवान बाबा विद्यालयामध्ये पाय बदलू. आता फक्त बोट या पद्धतीने पायाची. आवाज नका. पाय बदलू. विरुद्ध दिशेने. पाठीमागचा कॉर्नर मुलं मला बोलायला का बघायला. पुढचा प्रकार आपण काय केलंय आता, सूक्ष्मक्रिया केलेल्या आहेत. जसं आपण म्हणतो मूर्ती लहान कीर्ती महान, तसं सूक्ष्मक्रियांचे फायदे वर खाली, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. क्रियाशील झाली नसती तर थोडीशी जॉइनिंग वॉर्मअप जम्पिंग. अगोदर प्रत्येकाने मनामध्ये कल्पना करायची, माझ्या हातामध्ये दोरी आहे. दोरी खेळायची माहिती ना, सर्वात चांगला व्यायाम.
आपल्या पायामध्ये स्प्रिंग आणि चपळ जायचे फिटनेस, गतिशीलता, जलदता, छान. आवाज आहे. दोन्ही हात समोर. आता कोण कमी हो हे विषम कुत्राचं पाहिलं सर्वांनी. हो काळसाप्रमाणे जगायचं. आधी गेलं श्वास घेऊन श्वास संपवून कुत्र्याचं जगायचं. म्हणून दीर्घश्वसन प्रश्वसन असं नाव. श्वासावर नियंत्रण म्हणजे प्राणायाम. प्राण म्हणजे श्वास, हवा, वायू. आयाम म्हणजे त्याच्यावर आणलेलं नियंत्रण. हा प्राणायामाचा अर्थ. आता याच्यानंतर उभ्या पद्धतीचे 2-3 आसन नंतर सूर्यनमस्कार. लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आसन ताडासन. जेवढं खांद्यात अंतर तेवढंच पायामध्ये अंतर. श्वास घेत घेत दोन्ही हात वर पायाच्या पंजावर स्थिर राहायचे. जेवढं शरीरावर कांदा येईल तेवढं जाणार. कांदे आपले कानाला लागले पाहिजे असते. लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त. शरीराच्या संपूर्ण स्नायूंचा विकास होण्यासाठी, हृदयाला ताण मिळाल्यामुळे हृदय सशक्त बनण्यासाठी अत्यंत उपयुक्त आसन ताडासन. स्वरासन. डोक्यावर हाताची तळवे आकाशाकडं. जेवढं ताणलं तेवढं. असं मनामध्ये कल्पना करायची, मला कोणत्याही वृक्षाच्या बाजूने भोवते दिसते. ताडाचं नाव कशावर पडलं? ताड एका झाडाचं वृक्षाचं नाव आहे. एखाद्या उंच व्यक्तीला असं म्हटलं जातं की काय ताडा मारासारखा वाढला, म्हणजे उंची वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण ताडासन शरीरासाठी केलं. आपल्याला मनासाठी असं करायचं. असे मनाला, चंचल मनाला, बेभान मनाला स्थिर करण्यासाठी, मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आपले पूजन, आपले सर आपल्याला आपल्या क्लासमध्ये वर्गामध्ये अभ्यासक्रम घेतात. जे शिकवलं जातं ते आपल्या ध्यानात आलं, आपली स्मरणशक्ती वाढावी याच्यासाठी आपल्याला 2-3 आसन करायची. आणि नंतर आसनाने नगरात. उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीवर टाक. आपली जागेमध्ये पायाचा तळवा पंजावर उठतो. शरीराचं संतुलन साधण्यासाठी दोन्ही हात खांद्याचे समांतर. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. गृहासन.
आकाशामध्ये बरेचसे तारे, सर्व तारे तुमच्याकडे भ्रमण करतात, स्वतःची जागा सोडतात, पण एकमेव ध्रुव तारा असा आहे, ध्रुव तारा स्वतःची जागा सोडत नाही. तो आढळले म्हणजे आपल्या आपल्या मनाला सुद्धा स्थिर करायचं. म्हणून त्या ध्रुव ताराच्या नावावरून त्या आसना नावाला ध्रुव असं आणि ध्रुव तारा कुठे आहे? पलीकडे दक्षिणेला डावा हात समोर पण थोडा आकाशाकडे, उजव्या पायाला पाठीमागे घोट्यामध्ये किंवा अंगाला पकडायचंय आणि समोर वर हाताकडे पाहिजे. नटराजासन गृहासनासाठी बनवलेले पण पाय थोडा दोन्ही हात खांदे समांतर विमानासन किंवा गरुडासन. डावा पाय हळूहळू वर घ्या. तुम्ही हळूहळू समोर झुका. हसायचं नाही, हसलं की 50% आपलं बॅलन्स जातं, आपण संतुलन जातं. आपली शरीराची 50% ऊर्जा नाही. पाहिजे सोडा ए मागवा लाईनमध्ये सांगू मागू ए बोल ना. याच्यानंतर सूर्यनमस्कार. अनादी कालापासून दिवाळीपासून चालत आलेला सर्वांत सुंदर व्यायामाचा प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्याला नावती 12 बरोबर. सूर्याला 12 नाव. या नमस्कारातून नमस्कार करा. हात जोडा हात डोळे बंद करा. सूर्यनमस्कारामध्ये काही अनुसूचित झालेले आसनांचे नाव कोणता असणे मला मी सांगणार आहे. श्वास घ्यायचा मुक्त सोडायचा. आसन किंवा याला नाव आहे प्रणामासन. या ठिकाणी आपली श्वासाची नॉर्मल अवस्था. श्वास घेत घेत हस्तो ताणासन किंवा ताडासन 2. श्वास सोडत सोडत हस्तपादासन 3. गुडघे न वाकवता पायाच्या बोटाला स्पर्श. अगोदर पाहून घ्या. 4. श्वास घेत घेत डावा पाय पाठीमाग
वीरासन किंवा अश्वसंचलनासन. 5 दंडासन स्थिती. कंबर जास्त वरी नको खाली नको. दंडासन स्थिती. दोन्ही गुडघे टेकायच्यात आपल्याला. अष्टांग दंडासन स्थिती. 6 या ठिकाणी श्वासाची नॉर्मल अवस्था. पोट जमिनीला नको, कंबरवर. पोटाचा आणि जमिनीचा स्पर्श नकोय. श्वास घेत घेत भुजंगासन. 7 8 पर्वतासन. 6 जमिनीला चिटकायच्या पाठीमागे. पर्वतासन. जो पाय अगोदर पाठीमागे घेतला डावा त्याला पुढे द्या. परत वीरासन. 9वी पोझिशन. 10 हस्तपादासन. पाय पुढे घ्या उजवाई. श्वास घेत घेत वर उठायचा. हस्तोत्थानासन किंवा ताडासन. श्वास सोडत सोडत 12वी स्थिती. परत नमस्कारासन किंवा प्रणाम. हा एक सूर्यनमस्कार. दररोज कमीत कमी 12 किती 12. कारण का याच्यामध्ये काही आसनांचा सराव होतो. आपल्याला काही गडबड वेळ नाही. जॉगिंग करायची आणि सूर्यनमस्कार करायचे. तुम्ही इकडेच तुम्हाला समजावं म्हणून मी या पद्धतीने विचारेल. 2 तुम्ही नाही मोजायचे. 3 गुडघेनं वाकवता. नाही बोट सापडले तरी चालतील. 4 डावा पाय पाठीमाग. 5 उजवा हे पाठीमाग. 6 अगोदर गुडघे टेका नंतर छाती टेका. कंबर आपोआप वर राहते. हसू नका. 7 8 9 जो पाय अगोदर पाठीमाग घेतला त्यालाच पुढे घे. 10 11 12 ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम उष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचे नमः. ओम आदित्ये नमः. ओम सावित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. सारखे आजार विकार पायाचे वाढतात. आणि विशेष म्हणजे मुलींसाठी अत्यंत उपयुक्त बटरफ्लाय किती आसन. जुनी पायाची तळी सुरुवा या टाका आपल्या शरीराकडे. आपण गुडघे हलवू नका. हातात नाही हलवायचे गुडघे. गुडघे हलवायचे नाही हातात. ज्यावेळेस आपण असं स्थिर राहू त्यावेळेस याला नाव आहे भद्रासन. कोणतं? भद्रासन. आणि ज्यावेळेस गुडघे हलवा त्यावेळेस बटरफ्लाय किती असेल. किती म्हणजे फुल काटून. हे आवाज. तुम्ही म्हणताल मुलीचं नाव. जानू म्हणजे गुडघा. जानू शिरासन. शिर म्हणजे माहिती आहे ना? डोकं आहे ना सर्वांना.
उजवा पाय जमिनीला समांतर, डाव्या पायाची टाच आपल्या शरीराला स्पर्श, जननेंद्रिय आणि मलद्वाराच्या मधल्या भागामध्ये लावायचा आणि पायाचा तळवा डाव्या मांडीच्या खाली उजव्या पायाचा. जानुशिरासन म्हातारा कोणाला हवा वाटते लोक नाही ना, नाही तर तू एका कडी कोपऱ्याला पुन्हा मागितलं तर काहीतरी मिळायचं. आजकाल फार हाल आहे म्हाताऱ्यांचे. श्वास घ्यायचे दोन्ही हात वर, श्वास सोडत सोडत पायाचा अंगठा पकडा. सर्वांनी करायचं. जमिनीवरचा पाय गुडघ्यात वाकवायचा नाही, जिथपर्यंत हात जाते तिथपर्यंत जाऊ दे, पण पाय सरळ. आणि ज्यांना जमतंय त्यांनी डोकं लावायचं असं, ज्यांना जमतंय त्यांनी गुडघा वाकवून नाही लावायचा, चोरी नाही करायची. छान छान पायदान झाला. आणि थोडा असेल तिथे पाय बदलून आसन स्थिती सोडा. दोन्ही हात खांद्याशी समांतर, श्वास घेत घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत सोडत पायाचे अंगठे गुडघे न वाकवता पकडा. पश्चिमोत्तानासन. पोपट गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. पश्चिमोत्तानासन महादेव, शंकर, भगवान शिवजी यांचं अत्यंत आवडीचं आसन आहे पश्चिमोत्तानासन. या ब्रह्मांडाचं संचलन करणारी एक शक्ती, दिव्य शक्ती, ती दिव्य शक्ती आपल्या शरीरामध्ये आणि तिचं नाव योगाच्या भाषेमध्ये आहे कुंडलिनी शक्ती. आणि त्या कुंडलिनी शक्तीला जागृत करण्याचं काम आणि लहान मुलांची बुद्धी वाढवण्याचं काम पश्चिमोत्तानासनामुळं साध्य होतं. म्हणजे तुमची वाढते. पश्चिमोत्तानासनासाठी पूरक आसन. आपण समोर झुकलो दोन, कंबरेपासून वर शरीर वर उचलायचं, पायाची बोटं गुडघेनं वाकवता जमिनीला लावायची. तानासन, त्याला तानासन किंवा बैठक स्थितीतलं कोणासनाचं नाव आहे. करा करा. हे काय बघायचं हे करा करा. हा थोडा आसन तिथे आपल्या घरी परमेश्वराचं नैसर्गिक वातावरण आपल्याला व्यवस्थित, ऊन नाही जास्त, ऊन सावली चालू आहे. डावा पाय जमिनीवर समांतर, उजवा गुडघा या पद्धतीने उभा. सर्वांची प्रति सारखी आली पाहिजे का? उजवा उभ्या पद्धतीनं गुडघ्यामध्ये बेंड करायचा, डावा जमिनीवर समांतर. डाव्या हाताला उजव्या गुडघ्याच्या उजवीकडून बाहेरून घ्यायचंय, इथं नाही, असं बाहेरून घ्यायचं. डाव्या हाताला पलीकडचा तो हात, हां, आणि उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. आणि जो हात पाठीमागे उजवा त्या हाताकडे पाठीमागं पाहायचंय. वक्रासन, पाठीमागे हाताकडे पाहिजे. हे सर्वांचा घेतला, सर्वांचे 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 टोटल टोटल. सोडा, सोडा.
सोडा हात घेतो तो हात जर आपल्याला व्यवस्थित पचन नाही झाला तर त्याचं निष्काळ कशामध्ये होते त्याचं रूपांतर गॅस कब्ज ॲसिडिटी आपण घेतलेला आहार पोटामध्ये पिळतो चढतो आणि कुठल्याही खाल्लेल्या आणि कुजलेल्या नाचलेल्या वस्तूचा दुर्गंधी येते कशाकडे असावी पाहून घ्या फक्त नंतर करा सहा शरीराच्या बाहेर आणि ते एकमेकाला जुळलेली दोन्ही हात गुडघ्यावर मान पाठ सरळ डोळे बंद चेहरा प्रसन्न वज्राचा काय होतं वज्र 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 शब्दाचा अर्थच आहे मजबूत मग आपण जर वज्रासन केलं तर आपलं शरीर सुद्धा मजबूत. वज्रासारखं मजबूत कठीण बलवान आणि निरोगी राहतं अन्न पचन होण्यास मदत होते आपल्या पिंडरीचा भाग आहे पिंडली पोटरी त्याच्यामध्ये एक पॉइंट आहे आणि तो पॉइंट क्रियाशील बनतो आता एक आसन तुम्ही पाहायचं तुम्ही काय वाटतंय त्यांनी करायला काय हरकत नाही पायाच्या अंगठ्यावरही घेतलं तरी चालतंय किंवा पायाची तळवे आकाशाकडे ठेवली तरी चालते श्वास घेत घेत दोन्ही हात वर दोन्ही हाता पायाच्या टाचेवर हाताची तळवी उष्टासन वर आता पाठीमागं झुकलो आपल्या समोर आता वंदे मातरम करायचे हां आपल्याला करायचं शशांकासन मनाची एकाग्रता स्मरणशक्ती ध्यान किंवा एखादी व्यक्ती रागीत असते बघा त्याचा राग शांत करण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आसन आहे तुझं नाव काय शीतल जर रागामध्ये काजलला बोलली चिडवलं तर राग येईल मग तो राग शांत करण्यासाठी आपल्याला करायचं शशांकासन मनाची एकाग्रता स्मरणशक्ती आपल्या मनाच्या आरामासाठी हाताची तळवे कोपरापर्यंतचा भाग जमिनीवर आपलं मस्तक कपाळ जमिनीला चिकटलेलं वंदे मातरम मातृभूमीला वंदन बस एक मिनिट तीव्रता वाढते योगामध्ये जाण्यासाठी भरपूर आहे आपल्याकडे वेळ कमी आहे हरिलेले असणं प्राणायाम आपण पुढच्या वेळी घेऊ ध्यान आपण ध्यानी घ्या अत्यंत आवश्यक आहे मेडिटेशन श्वासन सर्व प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक इतर सर्व शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी संपूर्ण बालमित्र सर्वांनी मला आपल्या शाळेवर बोलावून योगामार्फत सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण शाळेचे आभार धन्यवाद रोज योग प्राणायाम करा मैदानी खेळ खेळा आणि स्वतःला आरोग्य संपत्ती परसंपदाने निरोगी बनवा जय महाराज धन्यवाद चला आणि त्यांच्या शेजाऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल का की 60 वर्ष झालेत सरांचे 65 अरे बापरे सॉरी बघा 65 वर्ष झाले मी तर 60च म्हणत होतो त्यांच्याकडे आज मी पाहिल्यानंतर त्यांचे शरीर बघा 65 वर्षाचं वाटतंय का आणि तुम्ही सुद्धा करणार नाहीत असे योगासन आसन सगळे करतात या वयात सुद्धा म्हणून आज 65 वर्षाचे सगळे गरीब झोपलेले आणि ते 65 वर्षात तुमच्या तरुणाला लाजवेल असं योगासन करतायत हे कशामुळे झाले योगासन योगामुळे आणि म्हणून योगासन तुम्हाला सगळ्याला गरजेचं आहे तुम्ही अशा प्रकारे जर योगासन केले तर तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही कारण खरं तर कधी दवाखान्यात ऍडमिट झालेत मी कधी पाहिलं नाही कधी ऐकलं नाही फक्त एकच कारण आहे ते कंटिन्युअसली योगासन करतात आणि सगळ्या शाळेवर जाऊन
योगासन करून तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. आपल्याकडे येण्याच्या अगोदर 2 शाळा करून तुमच्याकडे आले. कंटाळा दिसला तुम्हाला? आणखी मला म्हणत होते सर अर्धा तास होत असते मला त्या नंदगावच्या शाळेत करून यायचं. म्हणजे किती योगासनासाठी आणि तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे याच्यासाठी झटणारा, देशाला बलशाली आणि सशक्त तरुणाला बनवण्यासाठी काम करणारा हा तरुणाला लाजवेल असा तरुण आहे. एकदा जोरदार आपण करार सरांसाठी मी तर करार सरांना विनंती करणार, शनिवारचा दिवस तुम्ही आपल्यासाठी देत जा आणि दरवेळेस 1 तास तुम्ही जर सकाळी आले 8:30ला, आता उन्हाचं थोडंसं हे वाढलं, पाऊस बी नाहीये खालच्या ग्राउंड मध्ये, आता इथून पुढे हिवाळ्यामध्ये पाऊस राहत नाही आणि मग तिथे आम्हाला चटाई वगैरे टाकून आम्ही तीच करतो. तुम्ही शनिवारच्याला 1 तास आम्ही कंपल्सरी सगळे विद्यार्थी आणि सगळे कर्मचारी आम्ही सगळे योगासन करायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि वेळेत देत आहे त्याच्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने आपले आभार मानतो. ओके, थँक्यू.